अर्जुन बांगर आणि त्यानंतर गोलंदाजांचा सातत्यानं कर्दनकाळ ठरलेला बाली भागरे. तर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव अमर गायकवाड यावेळेला सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. मुरबाडच्या उगल्याळी संघाला आणि त्या विभागाला बिलॉंग करणारा हा खेळाडू स्वतः पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण कित्येक वेळा त्यांना पाहतो आणि आमचे अगदी जवळचे परम मित्र आहेत. मुरबाड तालुका विपक्ष शहापूर तालुका, दोन स्पोर्ट्स आसनगाव विपक्ष फ्रेंडशिप मुरबाड असा हा दोन दिग्गजांचा भरणा असलेला सामना पाहायला मिळेल. निश्चितपणानं तुल्यबळ संघ ज्या वेळेला एकमेकांच्या विरोधात ठाकतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये निर्माण झालेला संघर्ष हा सातत्यानं त्या यशाची कहाणी लिहित असतो. वेळेला जय पराजय ही सगळी गणितं आपल्या बाजूने गेलेली असतात. चला पंचांचा लेट्स प्लेचा इशारा येईल. मुख्य पंचांच्या भूमिकेत अभिजित सावंत, स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये जगदीश दुधकर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत संदेश किस्मतराव, स्ट्रायकिंग एंडला धडाकेबाज विस्फोटक फलंदाज बाली आणि बॉलिंग मार्कवर अमर गायकवाड. पहिला चेंडू यावेळेला लोपक्या सरा बॅटनं खेळलेला फटका अमरचं केलंय स्वागत. बालीनं केलंय शहापूर तालुक्यात मुरबाडकरांचं जल्लोषात स्वागत. आलाय सुवर्ण षटकार. बालीच्या बॅट मध्ये आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो. प्लेयर आपल्याला आहेत आणि अशा वेळेला सगळ्यात सेफ षटकाराने शुभारंभ झाला, सुरुवात झाली. नेक्स्ट बॉल यावेळेला स्लो वन थोडासा आपण जर पाहिला तर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चालला होता. सन्मान दिला आणि समजदारीचं क्रिकेट सातत्यानं अर्जुन बांगर आणि बाली भागरेच्या माध्यमातून आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. ज्या ज्या वेळेला ओपनिंग ॲज अ ओपनिंग प्लेअर म्हणून दोन खेळाडू क्रीजमध्ये असतात त्यावेळेला त्यांच्यामधलं जे अंडरस्टँडिंग आहे, त्यांच्यामधलं जो काही समजदारी आहे, संवाद आहे, जे काही कम्युनिकेशन स्ट्रायकिंग एंड आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असणं अत्यंत आवश्यक आहे, ते मात्र पराकोटीचं. आता मात्र समोर आहे शहापूरचा हिरा. टेनिस क्रिकेट विश्वात, व्यावसायिक क्रिकेट विश्वात बॅटला खऱ्या अर्थानं समशेरीचं समर्पक उदाहरण प्रदान करणारा वंडर बॉय शहापूर टेनिस क्रिकेट मैस्ट्रा अर्जुन बांगर. फुलालाईनचा चेंडू, व्हाट अ शॉट, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. वन बाउन्स चेंडू निघून जाईल सीमा पार. हा आला अर्जुन बांगर स्टाईल सणसणीत सुवर्ण चौकार. मी याच गोष्टीची खऱ्या अर्थानं मगासपासून वारंवार उल्लेख करत असतो. ज्या वेळेला तुम्ही निर्धारित असता त्यावेळेला आपण प्लेअर कुठे लावला आपण त्यावेळेला जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि अशा वेळेला आपला बॉल आपण कुठे पिच करतोय. या वेळेला समोरच्या दिशेने थोडा वेळ चेंडू हवेत होता तोपर्यंत अनेकांच्या नजरा होत्या झेल होईल का, परंतु नाही. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. चांगलं कमबॅक म्हणता येईल. अगदी या अगोदरचा चेंडू थोडासा वेगवान अमर गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो टप्पा त्यावेळेला चूक टायमिंग साधत रीड केला गेला आणि त्याला लेफ्ट केलं डीप एक्स्ट्रा कव्हरला अतिशय देखणा फटका. आणि यावेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑनला सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते 12. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला खोलवर टप्प्याचा प्ले बाय यॉर्कर बॉल. हे ब्रह्मास्त्र आहे. तुमच्या भात्यामध्ये अनेक शस्त्र जर असतील ना तर युद्धामध्ये किती बाण समोरच्यानं चुकवलेत आणि आपल्यावर पलटवार झाला याचा हिशोब ठेवत नाहीत. मग या वेळेला आपण हे अस्त्र खराब झालं म्हणून दुसऱ्या अस्त्राचा वापर करावा. त्याला व्हेरिएशन म्हणतो, त्याला वैविध्यपूर्ण कौशल्यपूर्ण गोलंदाजी म्हणतो आणि त्याचा नजराणा पाहायला मिळाला. एका षटकारानं तुमचं करिअर उद्ध्वस्त होत नाही, एका षटकारानं समोरच्या फलंदाजाचं साम्राज्य निर्माण होत नाही, पण केलेल्या चुकीनंतर त्याची पुनरावृत्ती टाळून पुन्हा यशाच्या दिशेनं केलेलं बिनधास्त निर्धास्त पुनरागमन तुम्हाला यशाच्या शिखरावर विराजमान करत असतात. ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला कन्फ्युजन गोंधळ संभ्रमावस्था आणि आत्महत्या. ज्या बालीनं आगाज केला षटकारानं डावाला ड्रीम स्टार्ट मिळवून दिली
त्याच्या स्वप्नांना नेस्तानाबूत करण्याची किमया या क्षणाला आमरच्या ऑफ ब्रेकवर चाकवा दिला आणि क्षेत्ररक्षकानं त्यानंतरचं पूर्ण काम करत मोहीम मात्र फतेह केली आहे. आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि हे षटक जर आतापर्यंत आपण पाहिलं तर माझ्या मते कंप्लीट झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. काय जबरदस्त स्टार्ट केले होते, सुरुवात चांगली झाली होती. म्हणून मित्रांनो नेहमी म्हणतात इतिहास सुरुवातीचा जरी लिहिला गेला तरी तो केवळ तुमच्या संदर्भासाठी वापरला जातो. अंत कुणाच्या नावावर आहे, शेवट कुणाच्या नावावर आहे. क्रिकेटच्या भाषेत निकाल कोणी कुणाच्या नावावर कोरलाय, त्यातून त्या इतिहासाची पानं कुणाची नावं काळ्या शाईमध्ये आणि कुणाची नावं सुवर्णाक्षरांमध्ये कोरली जातात याची मापदंड खऱ्या अर्थाने मोजली जातात. पहिलं षटक इथे समाप्त झालंय अमर गायकवाडचं. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर आला चौकार, पुन्हा आली सिंगल, त्यानंतर आला डॉट आणि शेवटच्या क्षणाला मिसअंडरस्टँडिंग, मिसकम्युनिकेशन आणि तिथे मात्र धावबादच्या स्वरूपात बालीला माघारी परतावं लागलं. 12 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. अजूनही 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र अर्जुनच्या जोडीला नव्यानं दाखल झालाय तो म्हणजेच मुनाफ शेख. तिसऱ्या क्रमांकावर नॉन स्ट्रायकिंग एंडला आता आपल्याला मुनाफ पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला अर्जुन बांगर आणि बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच गोलंदाज हरी डोंगरे. माईनगरचा हा खेळाडू यावेळेला मात्र फ्रेंडशिप माईनगरचा हा खेळाडू यावेळेला मात्र फ्रेंडशिप मुरबाडला बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. या फ्रेंचायझी अंडर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अर्जुन बांगरसाठी बॉल होता आणि पॉइंटला खेळून काढला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. जबरदस्त टेक्निकनं परिपूर्ण कलात्मकतेनं भरलेला फटका. यासाठी अर्जुन बांगर हे नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं. ही सुरुवात चांगली आहे. अशा जर आपण रणनीती पाहिली नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाची पहिल्या चेंडूवर अमर गायकवाडला पॉइंटला खेळून काढला. त्यानंतर त्या दिशेने आपण रचना केलेली आहे ती मात्र इथे भेदली गेली. आणि वारंवार मी हीच गोष्ट सांगत असतो की आपण ज्या ज्या वेळेला फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचा विचार केला जाईल, दोनही पंचांनी यावेळेला विचार केला आणि हा नो बॉल. आमचे सोमनाथ खाडे सर सातत्यानं एका म्हणीचा पुरेपूर वापर करतात की आधीच कर्ज बाजारी आणि त्यामध्ये उसना शेजारी. पहिल्याच षटकामध्ये जर आपण विचार केला तर तिथे मात्र धावांचा रतीब वाढला. इथे चौकार देखील आला. नो अशा एकूण 5 धावा असतील. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. अर्जुन बांगर फ्रीट यावेळेला हुक केलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फ्रीटचा पुरेपूर वापर केला आणि अर्जुन बांगरला अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण संधी निर्माण करतो त्या संधीचं सोनं केलं जाईल. वन बाउन्स सीमा पार हा आसनगावकरांचा सुवर्ण चौकार असेल. या 4 धावा आणि या 4 धावा यावेळेला हुक केला. संख्या धावफलकावर आपल्या पाहायला मिळते धावा प्रयत्न करत असेल हा दबाव आहे. मी वारंवार तेच म्हणत असतो की स्लॉकची ओव्हर ज्या वेळेला तुम्ही करताना त्यावेळेला एक भान आपलं असलं पाहिजे की आपण क्षेत्ररक्षक कुठे सजवला. यावेळेला जर आपण पाहिलं तर निश्चित डीप मिड विकेटला त्या डीप मध्ये ऑन साइडला प्लेअर आता डीप मिड विकेटला तो आणला गेला. तेवढा शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सजवला. यानंतर पुढचा चेंडू समोरच्या दिशेनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता तर डॅट सर्कलच्या आतमध्ये फील केला. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण थ्रू कलेक्ट करणं हरी डोंगरे याला आवश्यक होतं. कदाचित धोका निर्माण होऊ शकला असता. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. थोड्याशा चुकांनंतर तुम्हाला त्या सुधारणा फार आवश्यक आहे. मला कालचा सामना आठवतो तिथं पहिल्या 2 डीएस स्पोर्ट्सनं पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा केल्या होत्या. ओमसाई टीमनं माझ्या मते 32 धावा केल्या होत्या आणि 5-6 नंतर संघाची धावसंख्या 46 होती. म्हणून वेळ निघून जायच्या आधी सगळ्या गोष्टींवर सुधारणा करणं अत्यंत आवश्यक असेल. चांगली गोलंदाजी. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. माहित होतं चेंडू ज्या वेळेला एक्स्ट्रा बाउन्स येतोय शरीराच्या लगत येतोय त्यावेळेला पूल करण्यासाठी तुम्हाला बॅकफुटला जावं लागेल. तुमच्या मनगडामध्ये ताकद एकटावावी लागेल आणि ते जर शक्य नसेल तर अशा वेळेला स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे. थांबण्यापेक्षा रांगणं का होईना पण ते पुढे सरकणं फार महत्वाचं असतं आणि ते समजदारीचं क्रिकेट. यावेळेला मुनाफ
सफल झालेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू सरळ दिशेने खेळून काढला. क्षेत्र खाली असेल आणि अतिथी कक्षाला सलामी दिली जाईल. मुनाफच्या बॅट मधनं मनाला गारवा देणारा हा आलाय सुवर्ण चौकार. या 4 धाबा, या 4 धाबांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 26 सफल झाल्यावर 26 धावा. बाहेरचा चेंडू सरळ दिशेने खेळून काढला. क्षेत्र खाली असेल. प्रत्येक चेंडू नंतर गोलंदाजाशी जाऊन संवाद साधतोय. पाहिलं आहे या पहिल्या 2 षटकांमध्ये जर धावांचा पाऊस बरसला तर मग महापूर येणं शक्य आहे. खराब चेंडू आणि कोणत्याही प्रकारचा विलंब न घेता स्क्वेअर लेग अंपायर मुख्य अंपायरांच्या दिशेनं इशारा करत नो बॉल नो प्लस 1 अशा या एकूण धावा 2. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 28 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. कदाचित संधी दिली जाते वारंवार गोलंदाज हरी डोंगरेकडनं. पहिलं षटक अमर गायकवाडचं जर आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाल्या होत्या आणि दुसऱ्या षटकातल्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चेंडू झाले 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि खर्च केल्या तब्बल 16 धावा. महागड षटक. खराब गोलंदाजी, ज्या दिशेवर नियंत्रणात्मक गोलंदाजी करणं आवश्यक आहे ते नियंत्रण हरवून बसला गोलंदाज. हवेला चांगला फटका सजवला. लेफ्ट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंगॉन नक्षत्रक्षक येतोय काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये. तिथं मात्र चेंडू फील्ड होईल, मग थ्रो होईल आणि मग कलेक्ट केला जाईल. तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या एकला पुढे जाऊन सरसावते. धावसंख्या आहे 29-29 2 ओव्हर 9 29 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू समोर आहे मुनाफ शेख. समोर चेंडू होता. संत गतीचा चेंडू. वाटलं होतं थोडंसं लेफ्ट करावं, जी संधी मिस झाली आहे. पण हे व्हेरिएशन आहे, चेंज ऑफ पेस ज्याला आपण म्हणतो. अगदी गतीमध्ये बदल झाल्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, फार ज्या वेळेला चेंज ऑफ पेस हे अस्त्र गोलंदाजांकडे नव्हतं, फार रेअरली आपल्याला ते चेंडू पाहायला मिळायचे. त्यावेळेला काय व्हायचं, गोलंदाज त्यावर काम करण्याच्या अगोदर तो त्याच्या ऍक्शन मध्ये फार बदल करायचा आणि ऍक्शन मध्ये बदल केल्यानंतर तो पहिला चेंडू असेल तर फलंदाजाला ते आश्चर्यचकित व्हायचं. पण नंतर ज्या वेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर समोरच्या स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरशी संवाद साधायचा त्यावेळेला त्याच्या ऍक्शनकडे खऱ्या अर्थानं परिपूर्णरित्या कॉन्सन्ट्रेशन केलं जायचं. पण यावेळेला गोलंदाज जी एक किमया शिकलेल्या आहेत, गोलंदाज जी खऱ्या अर्थानं कौशल्य शिकलेले आहेत की सेम ऍक्शन मध्ये जिथे तुम्ही पेसचं बॉल टाकतायत आणि त्याच ऍक्शन मध्ये ज्या वेळेला तुम्ही स्लो वन खऱ्या अर्थानं डिलिव्हर करतायत त्यावेळेला मात्र फलंदाजाला खऱ्या अर्थानं ती तारांबळ उडलेली असते. चांगली मी म्हणाल सोजबीज होती परंतु ती थोडीशी उशिरानं आली. 17 धावा त्या षटकामध्ये खर्च झाले 29 धावात आणि आता मात्र हे बॅटल पाहायला मिळेल. समोर अमर गायकवाड. पुन्हा एकदा पहिलं षटक स्लॉकचं होतं, थोडंसं महागडं गेलं, बालीची विकेट आली, थोडंसं अर्जुनच्या बंदावर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. पण अमर आणि अर्जुन एकाच राशीच्या मध्ये ही मेष राशीची माणसं एकमेकांच्या विरोधात आता मात्र उभी ठाकली आहेत आणि यामध्ये कोणत्या तालुक्यातली रास खऱ्या अर्थानं त्याच्या खेळाला रास येतो हा विखावा लागेल. पहिला चेंडू अमर टू अर्जुन. यावेळेला प्रॅकर बॉल होता, फटका फसलाय, टायमिंग प्रॉपर नाही, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येईल, जज करेल, कलेक्ट करेल, थ्रो करेल आणि बॉलर एंडला तो कलेक्ट होईल. या कालावधी दरम्यान अर्जुन आणि मुनाफ यांच्याकडनं वेगवान स्वरूपातल्या या 2 धावा आल्या. आता या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ते म्हणजेच 31 धावा. फ्रेंडशिप मुरबाडच्या मनामध्ये आता काय असेल, थोडंसं गेम स्लो करणं फार आवश्यक असेल कारण ज्या पद्धतीने धावा येतात. नेक्स्ट बॉल. समोरच्या दिशेने चेंडू होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, तो ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फंबल होता. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न यांनी यावेळेला पंचांचा बोट आकाशात. अभि सावंत असल्यानंतर चुका होणं याची पॉसिबिलिटीज म्हणजे संभाव्यता फार कमी असते. नेक्स्ट एकच धाव प्राप्त होईल. दुसरा धाव घेताना हा दुसरा धावबादच्या स्वरूपात ऑफस्टिकला परतावं लागेल. माघारीला खेळून काढलाय रनिंग विकेट का महत्वाची असते आणि का आपण सातत्यानं ज्या वेळेला तुम्ही ते कम्प्लीट करता थोडक्यासाठी आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो. अगदी थोडक्यासाठी वाचला तो कारण थोडक्यासाठी बाद झाला मी असं म्हणेल म्हणून तो कॉल फार महत्वाचा असतो. तुम्ही दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असाल आणि कधी कधी क्षेत्ररक्षकाचं फंबल होणं हे बॅटिंगच्या पक्षाच्या बाजूने जाणं त्याही पेक्षा ते विरोधात जाणं हे फार वेळा घडलेलं आहे. आणि 2 विकेट आतापर्यंत ज्या डाऊन झाल्या 2 विकेट ज्या आतापर्यंत गेलेल्या आहेत नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या तोही विकेट या धावबा स्वरूपामध्ये आहेत. त्या कम्युनिकेशनवर काम करावं लागेल, अंडरस्टँडिंगवर काम करावं लागेल. ज्या वेळेला ऍज अ पार्टनर म्हणून तुम्ही मैदानाच्या आत खेळत असता त्यावेळेला तुमच्या नजरेमधला इशारा देखील तुम्हाला फार सांगण्याची गरज लागत नाही, फार सांगण्याची आवश्यकता लागत नाही. अशा वेळेला
तुम्ही तुमचा टेम्परामेंट कायम करणं, कीप करणं, त्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करणं आणि त्यानुसार खेळणं इट्स कंपल्सरी, हे अनिवार्य. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा अर्जुन, नॉन स्ट्रायकिंग एंडला कॅन्डी. हा वेळेला मात्र पुल काढण्याचा प्रयत्न होता, फटका फसला, जाळ्यात ओढलाय, क्षेत्ररक्षक आलाय परंतु नाही. अर्जुन बांगरला जीवनदान मिळाला. हा झेल सोडला कुणाचा? अर्जुन बांगरचा. या मैदानावर अनेक गोलंदाजांना हवाई सफर करून दाखवणाऱ्या अर्जुन बांगरला महत्वाच्या क्षणाला जीवनदान परंतु नाही. फ्रेंडशिप मुरबाड संघासाठी किती महागडं ठरेल येणारा काळ ठरवेल, परंतु अमर गायकवाडचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी या स्पेल मध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, या वेळेला लाजवाब गोलंदाजी. मगापासून कदाचित कॅन्डीनं पाहिलं असेल, डगआउट मध्ये बसला होता, त्यानंतर चेंडू गुडलंदला जर खऱ्या अर्थानं पिच झाला तर आणि थोडासा पुढे आला तर तो या वेळेला मात्र बॅटच्या अगदी जवळ येतोय. या वेळेला चेंडू खाली राहिला, जो अपेक्षित बाउन्स होता तो मात्र मिळाला नाही. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, लेगवे करण्याचा प्रयत्न, रडार मध्ये चेंडू आला होता. कॅन्डी स्टाईलने हा फटका खेळलाय, फक्त उंची गाठली, अंतर नाही. आणि अमोल कटोरेच्या चेहऱ्यावर आता मात्र थोडस हास्य खऱ्या अर्थाने पसरताना पाहायला मिळेल. हा तिसरा झटका बसलाय नीरज स्पोर्ट्स आसनगाव या टीमला. लेगवे करण्याचा प्रयत्न, रडार मध्ये चेंडू आला होता. कॅन्डी स्टाईलने कॅन्डीची कॅच अतिशय अप्रतिम झेल या वेळेला. रोशन बांगर, मॅन फ्रॉम सोनारपाडा. सोनारपाडा संघ म्हटलं की फार वर्ष दबदबा गाजवलेला संघ मुरबाडच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. सोनारपाड्याला बिलॉंग करणारा आणि आता फ्रेंडशिप मुरबाड या फ्रँचायझी अंडर खेळणारा खेळाडू रोशन बांगरनं काय जबरदस्त. ज्या वेळेला म्हणून म्हटलं ना की तुमचं लक्ष फार असणं महत्वाचं आहे. मैदानाच्या आत संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहेत. या षटकामधले जर आतापर्यंत आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी. अमर गायकवाडला का पुन्हा बोलावलं गेलं? निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा, म्हणजे एक षटकार आणि एक चौकार आल्यानंतर देखील षटक क्रमांक 3 साठी फ्रेंडशिप मुरबाड संघाच्या कर्णधाराने अमर गायकवाडवर का विश्वास ठेवला याचं समर्पक उत्तर यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटर योगेश भोईर आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्जुन बांगर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहे मुरबाड एक्सप्रेस अमर गायकवाड. ओ वाव, व्हॉट अ यॉर्कर बॉल. पुन्हा एकदा डॉट चेंडू आला आणि संधी आहे ज्या वेळेला अपसुकपणे तुमच्या मुखातून वाव, अप्रतिम, वर्णनीय, अतुलनीय, सुरेख, लाजवाब हे शब्द निघतात, त्यावेळेला निश्चितपणाने ती डिलिव्हरी केवळ संघाच्या खात्यामध्ये डॉट बॉल देऊन गेलेली नाहीये, तर ती नजरेच्या माध्यमातून अनेक क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठोका देखील चुकून गेले. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये अमर गायकवाड नावाची एक्सप्रेस भरधाव वेगाने सुटली आहे. कारण खर्च केल्यात केवळ आणि केवळ 4 धावा आणि तब्बल 2 विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलंय, ते म्हणजेच गोलंदाज अमर गायकवाडला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव या टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. 11च्या सरासरीनं डाव पुढे चाललेला आहे. पहिलं षटक 12 धावांचं अमर गायकवाडचं, त्यानंतर गोलंदाज आला तो म्हणजेच हरी डोंगरे, 17 धावांचं महागड षटक आलं आणि पुन्हा अमर गायकवाड आल्यानंतर मात्र अमरच्या येण्याने संजीवनी मिळाली आणि कुठेतरी तो धावांचा रतीब एका वेगळ्या स्पीडनं चालला होता, एका वेगळ्या वेगाने पुढे निघत होता, त्याला मात्र रोखण्याचं काम केलं. यावेळेला फ्रेंडशिप मुरबाड या संघाकडून षटक क्रमांक 4 ची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी गोलंदाज येतोय, तो म्हणजेच कुणाल वडवले. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच अर्जुन बांगर अजूनही मैदानावर उपस्थित. यावेळेला शफल झाले, भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, फाईन लेगला चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदर नियमांची पुष्टी करत पंच यावेळेला देखील चौकाराचा इशारा. अर्जुन मैदानावर आहे तोपर्यंत मात्र धावांचा आकार वाढत जाईल. मैदानावर क्रिकेटला तुम्ही कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करत आहात, ज्या सरकारला थांबवण्याचा प्रयत्न करत आहात. अर्जुन असल्यानंतर गतिमानता मिळेल. 37 धावा धावफलकावर लागल्यात. अर्जुन नावाची रन मशीन ज्या ज्या वेळेला रंगात येते त्या वेळेला अर्जुननं मैदानावर कर टाकलाय, परंतु तितका चांगला गोलंदाज कुणाला वडवलंय. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा शफल झाले, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र असेल हजर, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. आणि देवीदास अंतर, देवीदास
देवीदास अँकर जिथे असतील तिथे मात्र या पद्धतीचे झेल जे सोपे झेल तर घेतले जातात कठीणाला देखील सोपे करण्याचं म्हणजे खरं तर सोपे करण्याचं काम सातत्यानं देवीदास लाल्या या नावानं प्रसिद्ध असणार हा खेळाडू शास्त्रीनगर या संघाला बिलॉंग करतो मुरबाड बंधू आणि क्षेत्रक्षणातला चित्ता म्हणून देखील त्याची सातत्यानं फार महत्वाची विकेट होती क्षेत्रक्षकचा मानकरी ठरला गोलंदाज कुणाल वडवले मी मगाशी म्हटलं की पहिल्या चेंडूवर चौकार जरी आला तरी कुणालला पुनरागमन करणं माहित आहे पहिल्या चेंडूवर घणाघाती आघात जरी झाला तरी देखील कुणालला पुन्हा एकदा आपल्या संघाला ट्रॅकवर आणणं माहित आहे नवीन फलंदाज आला अर्जुनच्या माघारी गेल्यानंतर थोडासा दबाव नीरजकडे असेल सुमित यावेळेला स्ट्रायकिंग एंडला ट्रॅकर बॉल होता यावेळेला पूल केलाय क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल आणि कुणाल वडवले नावाचे एक्सप्रेस मैदानाच्या आत फलंदाजांचा कर्दन काळ ठरताना बॅक टू बॅक अनदर विकेट डाऊन आणखी एक झटका बसलाय नीरज स्पोर्ट्स आसनगाव या टीमला आणि हा झेल अप्रतिमरित्या कॅरी केला आशिष विश्वकर्मा यानं मॅन फ्रॉम सोनार पाडा यावेळेला पूल केलाय क्षेत्ररक्षक तिथे मात्र आणि वडवले नावाची हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज कुणाल वडवलेला कालच्या दिवसात फक्त एकच हॅट्रिक पाहायला मिळाली फक्त एकमेव हॅट्रिक कालच्या दिवसात आली आहे यावेळेला नवीन बॅटर केतन हॅट्रिकचा चेंडू बॉलिंग ज्या वेळेला तुम्हाला यश मिळतं ना त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स वेगळा स्वॅग खऱ्या अर्थाने दाखवत असतो चांगली गोलंदाजी रिलीज करताना आपण पाहू शकता मनगडाचा वापर केला गेला होता लेगबॅक चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला आणि सातत्यानं जो एक नॅचरल गेम आहे या झटपट क्रिकेटमध्ये सातत्यानं माणूस हा ऑनसाईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करतो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतो आणि अक्रॉस द लाईन ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला लेग ब्रेकचा चेंडू ऑप्शनली तो बाहेरच निघतो आणि अशा वेळेला कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही चांगली गोलंदाजी पुढचा चेंडू कुणाल वडवलेला मात्र जोरदार प्रहार झालाय फटका फसलाय क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही कुणालने पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर मात्र शपथ खाल्ली आहे येणाऱ्या कोणत्याही फलंदाजाला मैदानाच्या मात्र जोरदार आपल्याला ठेवायचं त्यानंतर त्याला नारा द्यायचा पहिला चेंडू चौकार दुसऱ्या चेंडूवर विकेट तिसऱ्या चेंडूवर विकेट चौथा चेंडू डॉट पाचव्या चेंडूवर विकेट हरीश वारगडे जिथे असेल तिथे मात्र या प्रकारच्या चुका होत नाहीत इथे मात्र या प्रकारचे झेल कधी सुटत नाहीत लाजवाब क्षेत्ररक्षणाचा मुद्रणा यावेळेला केला जातोय तो म्हणजेच फ्रेंच मुरबाड संघाकडनं आणि अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी अगदी तिखट चिवट फलंदाजांच्या बॅटचं तोंड तर बंद ठेवलंयच पण पहिल्या 2 षटकांमध्ये जो धावांचा ओघ आणि वेग यावर मात्र गोलंदाजांनी नियंत्रण प्राप्त केलं आणि ते कौतुकास्पद आहे ते वाखाणण्याजोग आहे लाजवाब गोलंदाजी कुणाल वडवलंय अमरनं षटक क्रमांक 3 जिथं संपवलं होतं तिथनच या षटकामधला फॉर्म कायम ठेवला कीप केला त्याला पुढे नेलं आणि खिंडार पाडलं नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला अर्जुन डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बाली डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मुनाफ शेख सारखा हा डिटर डगआउट मध्ये पाहायला मिळतोय सँडी सारखा कॅन्डी सारखा हा डिटर आपल्याला डगआउट मध्ये योगेश अजूनही मैदानावर आहे नवीन बॅटर इथे आला स्टिकच्या बाहेरची लाईन होती त्यावेळेला चेंडू पडला लेग ब्रेक पाहायला मिळाला पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला अमर जरा काळजी घ्या सगळे ती गाडी ज्यांच्या आहे मी त्यांना विनंती करतो की थोडीशी गाडी आपण आतमध्ये जर नेलात तर ते फार उत्तम होईल आतमध्ये जर नेलीत तर फार उत्तम होईल एक धाव आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक 4 ची ते समाप्त झाली 4 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव या टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 38 धावा बोला तुझ्या कुपन तू तिथे करतो ना ते समोर जे प्रेक्षक आहेत तुझ्या टेबलच्या त्यांना बाजूला घे चला वळूयात मैदानाच्या आत आणि आता मात्र आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल
आशिष विश्वकर्मा मॅन फ्रॉम सोनारपाडा. कमालीचा स्पेल अमर गायकवाड आणि कुणाल वडवलेच्या माध्यमातून कुणालने देखील 5 धावा खर्च केल्यात आणि तब्बल 3 महत्वाचे मोहरे आणि ज्यामध्ये रन मशीन म्हणून ओळखला जाणारा शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगरला देखील डगआउट मध्ये पाठवलं. 23 धावांची घणाघाती इनिंग 4 चौकारांच्या माध्यमातून यावेळेला पहिला चेंडू आशिषचा सफल झाले. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि निश्चित डॉट बॉलने मात्र इथे यावेळेला सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी स्पॉटवरचा चेंडू होता. ज्या पद्धतीने एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय, अनएक्सेप्टेड बाउन्स, अनपेक्षित उसळी ही सातत्यानं फलंदाजांना अचंबित करणारी ठरली आणि अगदी त्या पद्धतीने दुसरा चेंडू यावेळेला प्रॅकर बॉल ऑन साईडला खेळून काढला. डीप मिड विकेट मध्ये चेंडू वेगाने निघून चाललाय. अमर गायकवाड तिथे आहे तैनात. निश्चित चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि आलेल्या सिंगलला फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या नीरज स्पोर्ट्स असनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 39-39. 3 9 39 धाबा. पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा आल्यानंतर पुढच्या 2 षटकांमध्ये केवळ 9 धावा आल्या. कमालीचं पुनरागमन. म्हणजे मगाशी म्हटलं सुरुवात कुणाच्या नावावर आहे, यापेक्षा अंत कुणाच्या नावावर हे पाहणं महत्वाचं. पुढचा चेंडू काही वेळेला पूल केला. डीप मिड विकेटला अमर गायकवाड पुन्हा तैनात असेल. सेम झोन मध्ये केलेला फटका इथे मात्र अगदी चपळाई पाहायला मिळाली आणि मगाशी फील्ड करताना जे हाताला दुखापत झाली आहे त्यामुळेच हा थ्रो तितक्या वेगानं अमर करू शकत नाही आहे आणि सरते शेवटी अमरला 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलंय. बाउंड्री लाईनवर आता लाल्या म्हणजेच देवीदास यांना पाठवण्यात येईल. अशा एकूण या 2 धाबा, या 2 धाबांनी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 41 धाबा. श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025 6 रनचा ग्राफ. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतो योगेश भोईर. नॉन एंडला नचिकेत. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आशिष विश्वकर्माच्या विरोधात जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडूंच हवे तिथे मात्र 38 सर्कलच्या आतमधल्या क्षेत्ररक्षकापर्यंत येऊन हा झेल घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे सोडलेला आहे. झेल देखील सोडला जेव्हा विश्वकर्माच्या विरोधात जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करणारा संघाच्या टीमला 2 धावा संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा. मात्र ही जर विकेट आली असती ना आधी तर चित्र फार वेगळं असतं. कारण योगेश कडनं अशा आहेत आणि त्यानंतर बॅटिंग लाईनअप ही आपण टॅलेंडरकडे जाणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर योगेशच्या विरोधातली रणनीती सक्सेस करावी लागेल. पुढचा चेंडू त्यात सुटली. याही वेळेला योगेशचा फटका फसलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. या अगोदरच्या चेंडूवर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती मात्र टाळली गेली आणि योगेशला 2 धावांनंतर चले जावचा नारा दिला गेला. आपण पाहिलं तर 7वा धक्का बसला नीरज स्पोर्ट्स आसनगाव या टीमला. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या मात्र निराश केलं. नाराज अगोदरच्या अर्जुन वगळता कुणालाही तग धरता आला नाही. बाली 7 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. मुनाफ शेख 5 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. कॅन्डी मात्र शून्याचा भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर योगेश भोईर कडनं देखील केवळ 4 धावा आल्या. सुमित 0, केतन 0 आणि आता नचिकेतला साथ देण्यासाठी मैदानाच्या आत न्यू बॅटर उदय. पुढचा चेंडू उदयसाठी चांगली गोलंदाजी लेग आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन होती पडल्यानंतर देखील साथ पंच करण्याचा प्रयत्न. बॅटरचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही तरी यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू मात्र विसावला गेला. षटक क्रमांक 5 ची देखील इथे मात्र सांगता झाली आहे. षटक क्रमांक 3 मध्ये अमर गायकवाडनं जो फॉर्म दाखवला त्याला मात्र पुढे नेलं. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज कुणाल वडवलेनं जिथे षटक क्रमांक 4 संपवलं त्याच फॉर्मला आपल्या हातामध्ये घेतला आणि नव्यानं आलेला गोलंदाज आशिष विश्वकर्माने देखील या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद करण्यामध्ये आशिष विश्वकर्माला यश आलं. कमालीचं पुनरागमन. फ्रेंडशिप मधली ही जी काही मैत्रीत्व आहे, एकमेकांना अपयशानंतर देखील पाठ तुपाटून त्यांचा आत्मविश्वास वृद्धी करणं हे फ्रेंडशिपच्या फ्रँचायझी मधल्या अंडर खेळणारे या खेळाडूंचं खऱ्या अर्थानं इति परम कर्तव्य आपल्याला या संपूर्ण इनिंग मध्ये पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3, षटक क्रमांक 4, षटक क्रमांक 5 यांवर सुवर्ण मोहर उमटवली आहे ती फ्रेंडशिप मुरबाड संघाच्या गोलंदाजांनी. मित्रांनो, म्हणून म्हणतात ना, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं ना तेव्हा हताश आणि निराश होऊन कोपरा धरण्यापेक्षा
तिथून मात्र नव्यानं सुरुवात करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असं म्हणून साम्राज्य निर्मितीचा पहिला पाऊल टाकून पहिल्या पायरीचं पूजन करा आणि मग यशाचा डोलारा हा तितक्याच ताकदीनं देखण्या स्वरूपामध्ये सजवलेल्या रूपामध्ये खऱ्या अर्थाने उभा असतो आणि तीच किमयागारी वृत्ती यावेळेला मैदानाच्या आत फ्रेंडशिप मुरबाडनं दाखवली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये दादागिरी केली आसनगाव संघानं, पण पुढच्या 3 षटकांमध्ये हुकूमत, साम्राज्य, वर्चस्व, अधिराज्य स्थापित आणि खऱ्या अर्थाने प्रतिष्ठित केलं ते म्हणजे फ्रेंडशिप मुरबाडनं. षटक क्रमांक 6 गोलंदाज आलाय सौरभ. पहिला चेंडू शफल झाले, दिरकावून दिला ऑन साइडला. इथे मात्र क्षेत्ररक्षकांना भेदून नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघामध्ये कमी होत असलेला प्राणवायू ज्याला गोलंदाजाला म्हणतो तो प्रदान करणारा हा आलाय सुवर्ण चौका. दिरकावून दिला ऑन साइडला. इथे मात्र 4 धावांनी क्षेत्ररक्षकांना धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 47 धावा. खरं तर कालचा दिवस आमचे स्कोरर मित्र आधी गौर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. पहिला सामना कालचा पहिल्याच इनिंग मध्ये 90 धावा आल्या. दुसरा सामना त्यामध्ये पहिल्याच इनिंग मध्ये 94 धावा आल्या, परंतु त्यानंतर 50चा आकडा पार झाला नव्हता. याही वेळेला शफल झाले, बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळलेला फटका आणि नीरज स्पोर्ट्स आसनगावच्या डगआउट मध्ये मगापासून जी पसरलेली स्मशान शांतता आहे तिला मात्र जल्लोषामध्ये रूपांतरित केलंय ते बॅटर नचिकेत. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 7 बाद 51 धावा. उरले 4 चेंडू. इथून मात्र मागच्या 5 षटकांमध्ये काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा सौरभला उरलेल्या 4 चेंडूंवर आपल्याला दिशेवर गोलंदाजी करायची आहे, नियंत्रणात्मक टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे. जिथं लक्ष विचलित करतो नचिकेत पुढचा चेंडू. तिसरा चेंडू या वेळेला नजाकतीने भरलेला फटका पॉइंटला खेळला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, पाठलाग करतोय. चेंडू देखील या वेळेला फील्ड केला गेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? चुका महागात पडतील का? यस, इट इज आउट. 8वा झटका बसला, 8वा धक्का बसला. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नचिकेतला मात्र मागावी पसारावं लागेल, परंतु 2 धावांचा भरणा देखील केला आणि या तिसऱ्या चेंडूमध्ये टार्गेट सेट करत असतात. केला गेला तिसऱ्या धावातल्या तुमच्या गोलंदाजांना जाईल का? किती स्वरूपामधला तुम्ही कॉन्फिडन्स प्रदान करत आहात, किती स्वरूपामधला तो आत्मविश्वास प्रदान करत आहात, या सगळ्यांची गणित खऱ्या अर्थाने तो मांडत असतो. या 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाली ती मात्र आता 53 धावा आणि शेवटचे 2 गडी बाकी आहेत. मला असं वाटतं 8 गडी बाद झालेले आहेत नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाचे. सेकंड लास्ट प्लेयर यावेळेला मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला विजय. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली. कदाचित फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज सौरभ यानं आणि सरते शेवटी अवांतरच्या स्वरूपात आणखी एक धाव येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 54 धावा आणि यानंतर फार मोठं द्वंद्व मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. फार मोठी झुंज मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. वरिष्ठ विपक्ष कनिष्ठ, सिनियर विपक्ष ज्युनियर बोलूयात पुढच्या काही मिनिटांमध्ये यावेळेला स्टेप आउट करून बॉल पर्यंत पोहोचून खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेट देखील सोडली आहे. 9वा गडी बाद झाला नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाचा. सेकंड लास्ट विकेट ही देखील डाऊन झाली आहे आणि यानंतर फार मोठे द्वंद्व तमाम शहापूरकरांच्या नजरा ज्या सामन्याकडे पाहायला मिळतील तो सामना असेल. एकीकडे निलेश पाटोळे यांचे खंद समर्थक, विपक्ष निलेश पाटोळे यांचेच खंद समर्थक म्हणजेच एनपी स्पोर्ट्स ए विरुद्ध एनपी स्पोर्ट्स बी. फार कमालीची मॅच होईल, फार कमालीचा सामना अगदी काही क्षणांमध्ये आपल्या समोर येईल. चला शेवटची जोडी मैदानात आहे. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय योगेश. चांगला फटका खेळलाय, त्यापेक्षा चांगला चेंडू आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक घेतोय, डिपला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. निश्चित या षटकात आपण जर पाहिलं तर अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजेच 56 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर अँड ऑल्सो इनिंग. या वेळेला मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन सातत्यानं टार्गेट केलं जातं ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असेल किंवा मग
विकेटला असेल. लेग बायच्या रूपाने ही धाव आली आहे. 6 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला आणि या 6 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 57 धावा आणि विजयाकरता चला यानंतर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एनपी स्पोर्ट्स ए संघाचा कॅप्टन आणि एनपी स्पोर्ट्स बी संघाचा कॅप्टन आदरणीय संजयजी वेखंडे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे. चला एनपी स्पोर्ट्स ए टीमचा कॅप्टन एनपी स्पोर्ट्स ए टीमचा कॅप्टन आणि एनपी स्पोर्ट्स बी टीमचा कॅप्टन चला यानंतर आपण दुसरा जो सामना होणार आहे एनपी स्पोर्ट्स ए विपक्ष एनपी स्पोर्ट्स बी. रोशन एनपी स्पोर्ट्स ए चा कॅप्टन आणि त्यानंतर यश एनपी स्पोर्ट्स बी चा कॅप्टन. दोघांचे ओनर सेम आहेत निलेशजी पाटोळे. पण निलेश पाटोळे यावेळेला सपोर्ट करणार आहेत बी संघाला त्यामुळे ए वाल्यांनी जरा जपून राहायचंय. बी संघाला पूर्णपणे सपोर्ट असेल. टॉस जिंकलाय एनपी स्पोर्ट्स बी टीमनं आणि निर्णय इथपर्यंत पोहोचेल. बॉलिंग स्वीकारली एनपी स्पोर्ट्स बी न. ए टीमला मात्र इथे इन्व्हाइट केलं फर्स्ट बॅटिंगसाठी. यश आणि रोशन प्लेइंग 11ची लिस्ट लगेच पाठवायची. चला मॅचला सुरुवात करायची आहे. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ आपण आपल्या क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं. या दुसऱ्या इनिंग करता आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये संदेश किस्मतराव आणि जगदीश दुधकर ही 2 नावं पाहायला मिळतील. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अभिजित सावंत स्थानापन्न होतानाचं चित्र पाहायला मिळतं. मैदानाच्या आत पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाला इथे मात्र सुरुवात होणार. 36 चेंडू आणि विजयाकरता आवश्यक असतील फ्रेंडशिप मुरबाड या संघाला 36 चेंडू आणि विजयाकरता आवश्यक असतील त्या म्हणजे 58 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये पहिला डाव जर आता आपण पाहिला या पहिल्या मॅचचा या पहिल्या सामन्याचा तर पहिल्या 2 षटकांमध्ये जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. चांगल्या धावा वसूल होताना पाहायला मिळाला. त्या म्हणजेच फ्रेंडशिप मुरबाड संघाच्या विपक्ष फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या नीरज स्पोर्ट्स आसनगावकडनं. परंतु पुढच्या उरलेल्या 24 चेंडूंमध्ये कमालीचा स्पेल आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. विथ फॉर्म आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली. लयबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरची नियंत्रणात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि शहापूर टेनिस क्रिकेट विश्वातलं आणखी एक मोठं नाव मकरंदजी भागरे यावेळेला इथे उपस्थित आहेत. मनापासून त्यांचं स्वागत. परंतु काही कामानिमित्त ते थोडंसं आता बाहेर जात आहेत. थोड्याच वेळात पुन्हा एकदा आपल्याला जॉईन होतील. फ्रेंडशिप मुरबाड या संघाकडनं आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर विलास वारगडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल तो म्हणजेच देविदास अँकर म्हणजेच लाल्या. तर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल वंडरबॉब शहापूर टेनिस क्रिकेट अर्जुन बांगर. एक चांगलं विलास वारगडे गाजलेलं नाव यावेळेला मैदानाच्या आत सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये असेल.
निश्चित एकीकडनं हा एक वेगळा रोल प्ले करावा लागेल तुम्हाला मैदानाच्या आत. ज्या वेळेला तुम्ही ऍज अ डिफेंडर म्हणून उतरता म्हणजेच दिल्लीला पाठलाग तुम्ही थांबवण्याकरता उतरता त्यावेळेला फर्स्ट इनिंग मध्ये ज्या चुका आहेत त्यातून तुमचा जो कॉन्फिडन्स लूज झाला आत्मविश्वास जो थोडासा कशी झाला पाहायला मिळतोय ते सगळे विचार तुम्हाला बाजूला ठेवून मैदानामध्ये चांगली चमकदार कामगिरी करावी लागली. हियर वी गो फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. अपेक्षा बाहेर नजराखतीनं भरलेला फटका कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं हा गॅप शोधलाय आणि मुरबाडकरांच्या चेहऱ्यावर आनंदाचं उदाहरण आणणारा हा आलाय विलासच्या बॅट मधला त्याच्याच स्टाईलचा सुवर्ण चौकार. ही खासियत आहे विलास वारकडेची. मगाशीच म्हटलं खरं तर हा प्लेअर ज्या वेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळतो शॉट पाहतो ज्यावेळेला त्याच्याकडे येतात त्यावेळेला मात्र क्रिकेटचं कलात्मक विश्व जे आहे ते तुमच्या डोळ्यांसमोर अगदी वेगळ्या पद्धतीने खऱ्या अर्थानं झगमगाट निर्माण करतात. चौकारानं सुरुवात केली आहे आसनगावनं सुरुवात केली ती षटकारानं. चेंडू यावेळेला मात्र बॅटचं चुंबन घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात नांदतोय सुखात. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर अर्जुन बांगरनं विलास वारगडेला शलजावचा दिलाय नारा आणि बसलाय हा पहिला हादरा फ्रेंडशिप मुरबाड या संघाला. हा प्लेअर झगमगाट निर्माण करतात. चौकारानं सुरुवात याकरता अर्जुन बांगर ओळखला जातो माहिर आहे निर्माण करतात. चौकार आल्यानंतर ऑप्शनच्या बाहेरच गोल केले जाणार लाईनला बॉलिंग केली जाणार टाकले जाणार आणि अशा वेळेला विलास वारगडे आपला ट्रेडमार्क शॉट या वेळेला प्ले करण्यासाठी निघून गेला आणि अगदी इनसाइड एज लागली. चेंडूनं बॅटचं चुंबन घेतलं आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी भन्नाट वेग पाहायला मिळतोय. वुडलँड स्पॉट होता चेंडू होता थोडासा खाली राहिला. अमर गायकवाड नावाचा फलंदाज यावेळेला फाईट करतो अर्जुन बांगरच्या विरोधात. पहिल्या चेंडू चौकार विलास वारगडेच्या बॅटमधनं. दुसऱ्या चेंडूवर मात्र विलास वारगडेला तंबूचा रस्ता दाखवला अर्जुन बांगर आणि त्यानंतर आलेला अमर गायकवाडच्या विरोधात हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेला मात्र जोरदार प्रहार फ्लिक करण्याचा प्रयत्न होता फटका फसला आणि अशा वेळेला निश्चित या ज्या चुका आहेत त्या मात्र टाळाव्या लागतील. जितका काळ चेंडू मात्र हवेत होता तितक्या काळात निश्चितपणाने कॅच कॅरी होऊ शकली असते. तिथे मात्र आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील. थोडासा जो काही अंडरस्टँडिंगचा जो विषय आहे कॉलचा जो विषय आहे ऍज अ फिल्डर म्हणून ऍज अ क्षेत्ररक्षक म्हणून त्या गोष्टींवर सुधारणा करणं त्या गोष्टींवर काम करणं फार महत्वाचं असतं. 2 धावा आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 6 धावा. यावेळेला चांगला फटका अमर गायकवाडच्या बॅटमधनं क्रिकेटच्या कलात्मक फटक्यांचा नजराणा पेश करणारा हा आलाय कव्हर ड्राईव्ह मधनं सुवर्ण चौकार. इनसाइड आउट शॉट होता. 6 जागेवरून जर आपण पाहिलं तर मर्यादित क्षेत्ररक्षकांचा षटक पाहतो. अमर गायकवाडची खेळणारा हा खेळाडू आहे. मैदानाच्या सगळ्या बाजूंना फटके खेळण्याची क्षमता असलेला आणि तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यामध्ये माहिरत हासल असणारं नाव म्हणजेच अमर गायकवाड. फुल टॉस यावेळेला मिड विकेटला फटका फसला टायमिंग प्रॉपर नाही आणि अर्जुन बांगरनं मात्र या षटकामध्ये एक तेरी तो एक मेरी असं म्हणत हा दुसरा धक्का दिलाय फ्रेंडशिप मुरबाडला. या अगोदरच्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र अमर गायकवाडला देखील सलाम करत सॅल्यूट करत अगदी माना सन्मानानं पवेलिनचा रस्ता दिला. चला म्हणजे संघ आपली टीम मीटिंग नको आपण लगेच जायचं फ्रेंडशिप मुरबाड संघ मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक समाप्त झालं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या फ्रेंडशिप मुरबाड या टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 2 बाद 10 धावा. संमिश्र जर या विकेट नसत्या तर सुरुवात चांगली आहे असं मी म्हणेल परंतु जे 2 महत्वाचे गडी अर्जुन बांगरने या पहिल्या षटकामध्ये टिपलेत त्या महत्वाच्या गड्यांच्या बाद होण्यामुळे
जो दबावाचं तंत्र आहे ते परिपूर्णरित्या दबावाचं जे वलय आहे त्याला मात्र गेमकृत केलंय बॅटिंग करणारा फ्रेंडशिप मुरबाडला. कारण विलास आता मात्र नॉन स्ट्राईकला आपल्याला न्यू बॅटर अभि पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल देवीदास. पहिल्या 6 चेंडूंमध्ये एकही चेंडू त्याला खेळायला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुमितचा हा वाईड शॉट करण्याचा प्रयत्न होता. लिव्ह करणं गरजेचं होतं का हे देखील पाहावं लागेल. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल साठी चेंडू निघून गेलाय. ट्रॅव्हल करेल. एका धावानं संघाची धावसंख्या 11 धावा. 58 धावांची आवश्यकता आणि 11 धावा धाव फलकावर म्हणजे अजूनही विजयापासून 47 धावा. 29 चेंडू आणि विजयाकरता 47 धावांची गरज असेल फ्रेंडशिप मुरबाडला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे अभि झुंजारराव. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून चला 38 सर्कलच्या अगदी नजीक मिड विकेटच्या नजीक यावेळेला चेंडू फील्ड केला तो म्हणजेच अर्जुन बांगरनं सिंगलवर समाधान मानावं लागेल. फ्रेंडशिप मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12 धावा. समीकरण पुन्हा बदलेल. 28 चेंडू आणि विजयाकरता 46 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र लेफ्ट केला. वाईड स्लॉंगरला काऊ कॉर्नरच्या इथे दाल अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हे डेडिकेशन आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकांची चुकी आहे. मी म्हणेल थ्रो बरोबर आला होता कारण बॉडी बॅलन्स थ्रो केला आणि अशा वेळेला बॅकअप देणाऱ्यांची चुकी आहे की त्यांनी कोणत्या प्रकारे त्या चेंडूला बॅकअप दिला कव्हर अप केलाय. त्याला मात्र अशा एकूण या 3 धावा आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत म्हणजे 1515 एकावर 5 15 धावा. समीकरण पुन्हा बदललं. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना विलास वारगडे षटकारांचा बादशाह मैदानाच्या बाहेर निघून गेला. अमर गायकवाड मिस्टर 360 ज्याला गेम पलटवणं माहित आहे ज्याला गेमचा रोग बदलणं माहित आहे तो देखील डगआउट मध्ये आहे आणि अशा वेळेला या धावा देवीदासवर फार मोठी जिम्मेदारी आहे. सुमितचा पुढचा चेंडू देवीदाससाठी जबरदस्त फटका आणि तितक्या चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण कल्पित गोलंदाज संभ्रम अवस्था निर्माण झालेला धोका मात्र टळलाय. थोडीशी गेम आता मात्र जो पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते नीरज स्पोर्ट्स असेल संघाकडे फटका घेऊन आपण मैदानात उतरलो. आपल्याकडे जो कमी आहे गोलंदाज वाचवण्यासाठी आपण प्राणपणानं लढणं हे फार महत्वाचं असतं आणि ती पॉझिटिव्हिटी ती सकारात्मक ऊर्जा नीरज स्पोर्ट्स असेल संघाकडे ठासून भरलेली. नेक्स्ट बॉल. काही वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. सुमित नावाची एक्सप्रेस मात्र रंगात येते. फलंदाजाकडे कोणत्याही प्रकारचं उपलब्ध नसू शकतं अशा पद्धतीच्या ब्रह्मास्त्रांचा मात्र परिपूर्णरित्या वापर केला जातोय तो म्हणजेच गोलंदाज सुमित कडनं. शापूरचा आणखी एक लोकप्रिय आवाज समालोचक जयेश विदे यांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे. त्यांचं मनापासून स्वागत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला फटका लो फुलटॉस होता. हा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला नाही बॅटर देवीदास कडलं आणि देवीदासच्या बॅटमध्ये या 2 धावा कमालीची गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुमितनं या षटकामध्ये जर आपण पाहिल्या तर 7च धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या फ्रेंडशिप मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 17 धावा आणि आता समीकरण असेल 24 चेंडू विजयाकरता 41 धावांची गरज म्हणजे जवळपास 10.25च्या सरासरीने खेळावं लागेल ते म्हणजे फ्रेंडशिप मुरबाडला. मी मगाशीच म्हटलं की जिथे पहिल्या चेंडूवर चौकार आला होता तिथे मात्र हा सामन्यामधल्या जो काही आस्किंग रन रेट आहे धावांची जी काही अपेक्षित सरासरी आहे तिथपर्यंत फ्रेंडशिप मुरबाड संघ सहज पोहोचू शकतो असं काही चित्र निर्माण झालं होतं. परंतु त्यानंतर अर्जुन बांगरनं महत्वाचे मोहरे टिपले. विलास वारगडेला चले जाऊचा नारा दिला. त्यानंतर अमर गायकवाड ज्याच्या बॅट मधनं आपण एक देखणा फटका चौकारच्या रूपाने पाहिला होता त्याला देखील माघारी परतवलं. आता देवीदास आणि अभि ही जोडी मैदानात आहे. अजूनही भरवशाचे फलंदाज डगआउट मध्ये आहेत. चित्र पाहतात परिस्थिती पाहतात. या वेळेला वातावरणामध्ये देखील गारवा असला तरी मैदानाच्या आत क्रिकेटचं वातावरण मात्र तापत जाणार यामध्ये ते मात्र शंका नाही. 2 षटकं समाप्त आहेत. 17 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 चेंडू विजयाकरता 41 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे फ्रेंडशिप मुरबाडला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अभि. बॉलिंग मार्क वर वन्स अगेन वंडर बॉय ऑफ शहापूर टेनिस क्रिकेट. किंवा शहापूर टेनिस क्रिकेटच नाही तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात ज्या खेळाडूने अल्पावधीत सुमाताच्या नावाची दखल घ्यायला भाग पडलं. फलंदाजी करताना गोलंदाजांचा कर्दनकाळ आणि गोलंदाजी करताना फलंदाजांचा यमराज. अर्जुन बांगरचा पुढचा चेंडू.
यावेळेला जोरदार वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अगदी शॉर्ट झालाय. इथे मात्र संधी होती झेलची. त्यावेळेला तो कॅरी होऊ शकला नाही. त्यानंतर संधी निर्माण झाली ते म्हणजेच धावबाद चिती देखील होऊ शकले नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेने 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या फ्रेंडशिप मुरबाड या टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा. 23 चेंडू विजयाकरता आवश्यक असतील त्या म्हणजे 40 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेला लाजवाब गोलंदाजी. ज्या पद्धतीनं हे व्हेरिएशन आहे वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं. लाईट्स ऑन होतीलच निश्चित. आता आवश्यकता आहे आता लगेच या मॅच नंतर या ओव्हर नंतर. ओके ओके ओके. यावेळेला मात्र जोरदार प्रहार. देवीदास रंगात आल्यानंतर चेंडू मात्र ढगात जातो. हे समीकरण फिक्स. आलाय षटकार. या 6 धावा आणि या फटक्याची नितांत आवश्यकता होती. प्रहार देवीदास रंगात संघाला या 6 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली. जोरदार प्रहार देवीदास धावा समीकरण बदललं आणि विजयाकरता आता मात्र 20 चेंडू आणि 24 धावांची गरज. निम्म्यापर्यंतचा प्रवास गाठला गेलाय आणि निम्मा प्रवास देखील आपल्याला इथून तेवढ्याच चेंडूंमध्ये करावा लागणार आहे. 18 चेंडूंमध्ये 24 धावा केलेल्या आहेत आणि 18 चेंडूंमध्येच 24 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडूमध्ये 21 चेंडूमध्ये माफ करा 21 चेंडूमध्ये 15 चेंडूंमध्ये 24 धावा झालेल्या आहेत आणि 21 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. चौतीस सॉरी माफी असावी. माफी असावी 34 धावांची आवश्यकता आहे. चायना पटकन 10 कमी झाल्या. किती मजा वाटली असेल. अर्जुनला टेन्शन आलं का काय. चला वळूयात मैदानाच्या आत. पुन्हा एकदा देवीदास वर्सेस अर्जुन बांगर हे द्वंद्व. यावेळेला चांगली गोलंदाजी. अनएक्सेप्टेड बाउन्स. ही खासियत आहे अर्जुनची. गुडलँड स्पॉटवरचा चेंडूला उसळी देणं तो त्या आपल्या हातामध्ये ठेवायचा. बॅकफुटला गेले आणि जणू काही अंदाज घेतला होता हा बॅटर देवीदास त्यासाठी ते बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. परंतु चेंडू उसळी देखील घेतोय. पडल्यानंतर आतमध्ये देखील येतोय आणि वेग देखील भन्नाट आहे. लाजवाब गोलंदाज अर्जुन बांगर. नेक्स्ट बॉल. याही वेळेला आणि आता मात्र देवीदासच्या चेहऱ्यावर प्रश्न आहे. खेळू तरी कोणत्या पद्धतीनं. अर्जुन बांगरला माहित आपल्यावर हल्ला होतो. या हल्ल्याद्वारे जे होणारं जे आक्रमण आहे त्याला थोपवावं कसं यामध्ये कसब माहिरत हासिल असणारा गोलंदाज म्हणून अर्जुन बांगरची ओळख आहे. पहिला चेंडू सिंगल आली देन आला डॉट. त्यानंतर आला घणाघाती षटकार. पुन्हा एकदा डॉट आणि आता देखील डॉट. 5 चेंडू आणि 7 धावा. या वेळेला मात्र निश्चित लिडिंग एज लागली. घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करेल एका धावेसाठी. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आत उतरलेल्या फ्रेंडशिप मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्या पाहायला मिळते 25 धावा आणि आता मात्र विजयाकरता 18 चेंडू 33 धावांची गरज. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल म्हणजे षटकामागे किमान 11 धावा काढणं खऱ्या अर्थानं अनिवार्य असेल. ते म्हणजे फ्रेंडशिप मुरबाड संघाला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर देवीदासच असेल कारण लास्ट बॉलला आपण डिक्लेअर झोन मध्ये तो चेंडू गेल्यामुळे स्ट्राईक कीप होईल. कंटिन्यू करावी लागेल स्ट्राईक देवीदासला. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला अभि पाहायला मिळेल. 3 षटकं समाप्त झाली आहेत. 3 षटकं 25 धावा आहेत आणि विजयाकरता 3 षटकांमध्ये 33 धावांची गरज. 58 धावांचं लक्ष. चांगली गोलंदाजी चांगला स्पेल पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये अर्जुन बांगरच्या 10 धावा आल्या. त्यानंतर पाचारित केलं सुमितला. सुमितनं जबरदस्त गोलंदाजी केली. चांगला स्पेल पाहायला मिळाला आणि त्यामध्ये 7 धावा आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा अर्जुन बांगर आणि अर्जुन बांगरनं मात्र या षटकामध्ये 8च धावा खर्च केल्या. पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली दादागिरी खऱ्या अर्थाने गोलंदाजांची पाहायला मिळाली. खेळपट्टीनं परिपूर्णरित्या साथ दिली आहे आणि एकीकडनं फ्रेंडशिप मुरबाड संघ देखील सातत्याने संघर्ष करताना पाहायला मिळतोय.
फ्रेंडशिप मुरबाड संघ देखील या मैदानावर या खेळपट्टीमध्ये या सामन्यामध्ये स्वतःला विजयाच्या दिशेने नेण्याचं चित्र पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे देविदास अँकर आणि दुसरीकडे आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल टेनिस क्रिकेट विश्वातल्या स्टार खेळाडूंच्या यादीतलं मोठं नाव बाली. यावेळेला चांगली गोलंदाजी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय जागेवरूनच अगदी टर्न होऊन ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी. चला आता लाईटची आवश्यकता आहे. 2 मिनिट. निलेशजी पाटोळे साहेब आपल्यास रिक्वेस्ट आहे की आपण लाईट्स ऑन करायच्या आहेत. या वेळेला मात्र रडार मध्ये चेंडू होता. मैदानाच्या जे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत ते मात्र येतील. सिंगलसाठी हा चेंडू निघून जाईल. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 26 धावा. डॉट बॉलने सुरुवात केली. सेकंड बॉलवर सिंगल आली आहे. चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी नियंत्रणात्मक गोलंदाजी या वेळेला नीरज स्पोर्ट्स असंगाव संघाकडनं पाहायला मिळते. लाईट्स देखील ऑन होत आहेत. फ्लॅट्स ऑन होत आहेत. निश्चित निलेशजी पाटोळे यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारी श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025चा क्रिकेटचा हे महारण संग्राम कालचा दिवस गाजवला तो म्हणजेच शिवम स्पोर्ट्स गेरसे आणि राजे बॉईज संघानं. याच्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये कोण दाखवलं ते पाहावं लागलं. अभिसाठी पुन्हा एकदा बाली. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू संधी होती ती मात्र गमावली गेली आणि यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये बॅटिंग साइडने रिव्ह्यू आहे का? बरं. सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरी. ओके. तिसरे पंच अभिजित सावंत यावेळेला या सगळ्या गोष्टीची आणि निश्चित लो चेंडू असेल. तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. एस इट इज बीम नो बॉल नो +1 अशा एकूण 2 धावा असतील. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. शहापूरचं क्रिकेट विश्व ज्या नावामुळे ओळखलं जातं, शहापूरच्या क्रिकेट विश्वाला ज्या नावानं ग्लॅमर मिळवून दिलं, शहापूरच्या क्रिकेट विश्वामध्ये ज्या नावाचा हुकमी पत्ता सातत्याने चालतो आणि शहापूरचं क्रिकेट ज्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे शिवसेना शहर प्रमुख आणि शहापूरचे विद्यमान उपनगराध्यक्ष, हरिओम मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष, धर्मवीर चषकाचे मुख्य आयोजक माननीय विजयभाई भगत साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. मी भाईंना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. शहापूरकरांचा बुलंद आवाज या शहापूरच्या क्रिकेटला सातत्याने जिवंत ठेवण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाची धडपड, ज्या व्यक्तिमत्वाचा अफाट संघर्ष चालू असतं असं नाव माननीय विजयभाई भगत यांचं ते शुभागमन झालेलं आहे. भाईंना विनंती करतो की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हावं. यावेळेला मात्र ब्रॅकर बॉल. इथे मात्र देवीदासला देखील माघारी जावं लागेल. कमालीची गोलंदाजी नीरज स्पोर्ट्स असलगाव संघाकडनं. ज्या पद्धतीने गोलंदाज या खेळपट्टीचा वापर करून समोरच्या फ्रेंडशिप मुरबाड संघाच्या उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलेले आहेत. मोठे फटके येत नाहीयेत. अवघ्या सगळ्या फलंदाजांना जेरबंद करण्यामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं जे काही यश निर्माण झालंय ते मात्र वाखाणण्याजोगं आहे. ते मात्र खऱ्या अर्थानं त्याचं कौतुकास्पद आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 30 धावा आणि आता जर आपण पाहिलं तर अजूनही 2 षटकं आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे जवळपास 14 चेंडू शिल्लक आहेत आणि या 14 चेंडूमध्ये विजयाकरता 28 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 28 धावा म्हणजे जवळपास 12च्या सरासरीने खेळावं लागेल. कुपनचा जो काही टेबल आहे ते थोडंसं आपण बसवणार आहोत. स्विच करण्याचा प्रयत्न रडार मध्ये. रोशन बांगरच्या बॅट मधनं सजलेला फटका, परंतु तो एकापेक्षा अधिक काय मिळवून देणार नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल रोशनला आणि पर्यायानं फ्रेंडशिप मुरबाड या टीमला. संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 धावा. समीकरण मात्र आता बदललंय. 13 चेंडू आणि विजयाकरता 27 धावांची गरज.
13 चेंडू आणि 27 धावा. कमालीची गोलंदाजी फ्रेंडशिप मुरबाड संघासमोर अगदी टिचून तिखट चिवट मारायची गोलंदाजी आसनगाव संघाची. ट्रॅकर बॉल, चांगली गोलंदाजी. फलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरवणारा हा तिखट बाउन्सर बाली भागरेच्या माध्यमातून आला आणि रोशनला मात्र माघारी परतावं लागेल. अभिला मात्र माघारी परतावं लागेल. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा आणि आता विजयाकरता 12 चेंडू 27 धावांची गरज असेल ती म्हणजे फ्रेंडशिप मुरबाड या टीमला. काय चुकलंय मुरबाड संघाचा हा विचार करावा लागेल. विलासनं पहिल्या चेंडूवर सणसणीत चपराक लगावणारा चौकार मारल्यानंतर विलासला मैदानात थांबणं आवश्यक होतं. काय चुकलंय मुरबाड संघाचं. विलासनं विकेट घाईमध्ये सोडल्यानंतर अमर गायकवाडनं खेळपट्टीवर असणं हे अत्यंत आवश्यक होतं. काय चुकलंय मुरबाड संघाचं. बॅटिंग लाईनअप मध्ये झालेली जी काही घाई आहे ती मात्र इथे चुकली आणि त्यानंतर देवीदासनं आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या डावाला पुढे नेणं आवश्यक होतं. तिथे मात्र घाई आहे आणि अतिघाई मित्रांनो हे कायम संकटात नेते. तेच पाहायला मिळालं. 12 चेंडू आणि विजयाकरता 27 धावांची गरज असेल. केतनचा पहिला चेंडू आणि यावेळेला मात्र अपील केली गेली आहे. पंचांचं बोर्ड आकाशात. पायचीतच्या स्वरूपात आणखी एक धक्का, झटका, हादरा आणि एक नुकसान ते म्हणजेच फ्रेंडशिप मुरबाडला. ही जी काय डावाला गळती लागली आहे मी वारंवार त्याचं विश्लेषण करतोय. बॅटर रोशनला माघारी परतावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला आशिष विश्वकर्मा आणि आता मात्र हरेश मैदानाच्या आत एंटर. हरेश वारगडे आता मात्र मैदानाच्या आत एंटर होताना पाहायला मिळेल. कमालीची चांगली गोलंदाजी. सूर सापडला नाही या डाबामध्ये पाठलाग करणाऱ्या फ्रेंडशिप मुरबाड या टीमला आणि जो हरवलेला सूर आहे तो शोधण्याकरता तो गवसण्याकरता देखील ज्या पद्धतीने खेळ करणं गरजेचं होतं, ज्या पद्धतीने नियोजनात्मक फलंदाजी करणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं, ते मात्र पूर्णपणे हिरमुसलेला डाव मैदानाच्या आत फ्रेंडशिप मुरबाड संघाकडनं पाहायला मिळाला. समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि विजयाकरता 27 धावांची गरज. 11 चेंडू आणि 27 धावा. बॉलिंग मार्कवर केतन सुरुवात विकेट न झाली आहे. निश्चित ज्यावेळेला पहिला चेंडू तुम्हाला तुमच्या कोट्यामधली विकेट मिळवून देतो त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा थोडा वरच्या स्तरावर पोहोचलेला असतो. हरेशसाठी पुढचा चेंडू. यावेळेला हरेश वारगडेनं आल्या आल्याच दाखवून दिलाय की मैदानातला खेळ अजून संपलेला नाहीये. निकालाची घोषणा अजून झालेली नाहीये आणि मैदानाच्या आत अजूनही वारं कुणाच्या बाजूने घोंगावत आहे हे सांगणं कुणालाही जमणार नाहीये. षटकारानं प्राणवायू दिलाय, ऑक्सिजन दिलाय, संजीवनी प्रदान केली आहे आणि मगापासून जी स्मशान भयान शांतता फ्रेंडशिप मुरबाडच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळत होती तिथे मात्र आता आनंदाला उधाण आलंय. थोड्याशा आशा, आकांक्षा, अपेक्षा, इच्छा सगळ्या पल्लवित झालं देखील आपल्याला पाहायला मिळतं. षटकार आलाय. संघाची धावसंख्या झाली आहे 37 धावा. समीकरण बदललं गेलंय. 10
हॅलो हॅलो चांगली गोलंदाजी आपल्याला गोलंदाज केतनकडनं पाहायला मिळाली. 3 चेंडू झालेत. दुसऱ्या चेंडूवर हरीशने षटकार जरी खेचला असला तरी तिसऱ्या चेंडूवर केतनने हरीशचा बळी घेतला आणि आता मात्र अमोल कथोरे मैदानाच्या आत पाहायला मिळेल, कारण 9 चेंडू आणि विजयाकरता 21 धावांची आवश्यकता. या 3 चेंडूंमध्ये मॅचचं परिपूर्ण भविष्य अजूनही जिवंत राहील का नाही हे पाहावं लागेल. लाजवाब गोलंदाजी बॅक टू बॅक अनादर विकेट डाऊन. या 4 चेंडूंमध्ये तब्बल 3 धक्के दिलेत गोलंदाज केतननं आणि फ्रेंडशिप मुरबाड संघाच्या तंबूला सुरुंग लावण्याचा यशस्वी प्रयत्न देखील लाजवाब आसनगाव संघ नीरज स्पोर्ट्स आसनगाव टीमनं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये सगळेच केतनने जर पुढच्या चेंडूवर विकेट घेतली म्हणजे हॅट्रिक साधली तर रोशन वेखंडे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दाखल झालेलं आहे. आणि रोशनजी आपण आपलं कॅश प्राइज विनय मलपेकर यांच्याकडे नका नका आणि हरेश भोईर यांच्याकडनं पण 500 रुपये ते पण रोख जमा करतायत जर या चेंडूवर विकेट आली तर. आणि यावेळेला मात्र संधी निर्माण झाली आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज केतन केतन दैव देत आणि कर्म नेत अशी अवस्था. हरेश भोईर यांची नजर मैदानावर होती, रोशन वेखंडे यांची नजर मैदानावर होती आणि या दोघांपेक्षा आमची नजर मैदानावर होती. शेवटी नजर लागली की काय विचार करावा लागेल. हॅलो हॅलो नजर लागली की काय हा विचार करावा लागेल. संघाची धावसंख्या झाली आहे 38 धावा. विजयाकरता अजूनही 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेला मात्र जोरदार प्रहार आला. हा फटका 6 धावा मिळवून देईल का या सिटीत 6 षटकार. अजूनही मॅच जिवंत आहे, अजूनही फ्रेंडशिप संघर्ष करते, अजूनही मुरबाड संघ या मॅच मध्ये समोरच्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव टीमला तगडं आव्हान देऊन आहे हे मात्र निश्चितपणाने सांगितलंय. संघाची धावसंख्या धावफलकावर झाली आहे 44 धावा. विजयाकरता 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. 6 चेंडू आणि 14 धावा. हा षटकार जो आपल्याला पाहायला मिळाला हा षटकार आला आशिष विश्वकर्माच्या बॅट मधनं. 6 चेंडू आणि 14 धावा म्हणजे माननीय जितू पाडोळे साहेबांचं ते शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळेल तो म्हणजे सौरभ. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळेल गोलंदाज नचिकेत. 6 चेंडू आणि 14 धावा. आता मात्र टेन्शन ताण तणाव दोन्ही बाजूनी आहे. फक्त यावेळेला जर आपण पाहिलं तर विकेट ज्या प्रमाणात गेलेल्या आहेत जवळपास 7 विकेट गेलेल्या आहेत त्या म्हणजेच फ्रेंडशिप मुरबाड संघाच्या 7 बाद संघाची धावसंख्या 44. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पहिले 2 चेंडू मी तर आता प्रेडिक्शन करायला सुरुवात केली आहे. आधी पहिले 2 चेंडू फार महत्वाचे असतील. 2 चेंडूवर ज्याला हुकूमत गाजवता येईल आणि यावेळेला मात्र चांगला चेंडू होता. स्लो वन संधी निर्माण झाली धावाची गमावली आहे. चला हा जो प्रयत्न होता बॅटर सौरभचा माहित आहे या अगोदरच्या 5व्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर आशिष विश्वकर्माच्या बॅटमधून षटकार आला होता त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढलेला. बॅट तळपलेली आहे. आपल्या भाषेमध्ये जरा सध्या तवा तापलेला आहे तर त्याच तव्यावर भाकरी भाजणं फार उत्तम असेल. 5 चेंडू आणि विजयाकरता 13 धावांची आवश्यकता. हा चेंडू देखील फार निर्णायक भूमिका बजावू शकतो जर पुढचा रन रेटला थोडंसं कमी करायचं असेल. आपल्याला स्लॉट मध्ये चेंडू होता बिरकावून टाकला. विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आला. स्ट्राईक किप करण्याचा प्रयत्न केला जाईल. चुकी काय आहे चुकी काय आहे आणि इथे मात्र हा संघर्ष खराब आहे. सौरभनं क्रीज सोडणं गरजेचं होतं का हा देखील विचार करणं फार आवश्यक आहे. या 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 47 धावा.
समीकरण बदललंय. 4 चेंडू विजया करता 11 धावांची गरज. संघर्ष अभी जारी आहे. म्हणून मित्रांनो, जगामध्ये कोणाला कुठल्या वाटेला जायला कुठला शॉर्टकट आहे माहित नाही, पण यशाला शॉर्टकट नाही. यावेळेला स्लो वन बॉल, परिपक्व गोलंदाजी, मॅच्युरिटी दाखवताना राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, सातत्यानं ऑन साईडला विचार, चेंज ऑफ पेस, बाहेर ठेवला शरीर यष्टीपासून, रडार मध्ये दिला नाही, डॉट आलाय. 3 चेंडू विजया करता 11 धावांची गरज. मित्रा, मॅच संपल्याला टाइम रिव्ह्यूला, प्रत्येक रिव्ह्यूला एक टाइम स्लॉट आहे. ते सगळं झाल्यानंतर तो जर रिव्ह्यू मागशील कसं भेटेल. 3 चेंडू विजया करता 11 धावांची गरज. हा चेंडू महत्वाचा. आणि यावेळेला मात्र नाही, पंचांनी अपील स्वीकारली या फलंदाजाची. इट इज वाईट बॉल. बॉलिंग साईडने यावेळेला मात्र रिव्ह्यू घेतला गेला. सॉफ्ट सिग्नल आपल्याला वाईटचा आहे आणि तिसरे पंच निर्णय फक्त अभि सावंत देतील. जरी तुम्ही बघत असताल तर अंपायर जे ठरवेल ते असेल. पण निश्चित स्क्रीनवर यावेळेला चेक केलं जात आहे. स्टॅन्ड चेक केला जाईल आणि मग त्यानंतर बॉल कुठे डिलिव्हर होतोय ते देखील चेक केलं जाईल. बघा, क्रुशियल ज्या मोमेंट्स असतात ह्या फार महत्वाच्या आहेत. सगळ्यांच्या नजरा यावेळेला फार महत्वपूर्ण असतात. एक धाव किती महत्वाची आहे हे देखील विचार करावा लागेल. इट इज फेअर डिलिव्हरी. हा वाईड नाही आहे. निश्चित रिव्ह्यू सक्सेस होतोय आणि आता त्याचं विश्लेषण देखील मी करू शकतो. एकतर बॅटरचा स्टान्स जर आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होता, शफल झालेले होते. त्यानंतर बॅटच्या अगदी लगतनं चेंडू मिस करून गेलेला आहे आणि लाईनच्या आतून देखील चेंडू आहे. सो इट इज फेअर डिलिव्हरी. हा चेंडू महत्वाचा. इथे मात्र आशिष विश्वकर्माला उडवला आणि चेंडू मात्र सीम पार. मॅच अभी है जारी. सांगणारा षटकार. हा जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलाय आणि जरी या हेलिकॉप्टर मध्ये प्रवासी नसतील तरी अनेकांच्या काळजाला मात्र घरघर लागली आहे. षटकार आलाय. संघाची धावसंख्या झाली आहे 53 धावा आणि आता विजया करता आवश्यक असतील 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. म्हणून मी मगाशी म्हटलं जर तो कदाचित मगाचा वाईड असता मग मात्र असतं. एक धाव, एक चेंडू, एक निर्णय फार महत्वाचे असतात या झटपट क्रिकेटमध्ये. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं. चेसिंग कंपल्सरी हा निर्णय आहे स्पर्धेचा. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी हा निर्णय म्हणजे 1 चेंडू 5 षटकार गरजेचा आहे आणि आशिषकडे ती ताकद आहे. दबाव असेल नचिकेतकडे आणि या भयान स्थितीमध्ये गोलंदाजी करणं किती कठीण असतं याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर गोलंदाज नचिकेतच्या जागी स्वतःला अनुभवा आणि मग कळेल की या वेळेला काळजामध्ये लागलेली जी आग आहे तिचे चटके कुठेपर्यंत पोहोचतात. 1 चेंडू आणि 6 धावा. आशिषनं या वेळेला मात्र ज्या पद्धतीने खेळ केलाय कमालीचा. या अगोदर जे 2 डॉट बॉल आलेत ना ते मात्र कुठेतरी बोचणारे असतील, कुठेतरी टोचणारे असतील फ्रेंडशिप मुरबाड संघाला. आणि फर्स्ट बॅटिंग लाईनअप मधल्या जे काही आपली अपर बॅटिंग ऑर्डर जी होती त्यांच्याकडनं ज्या मिस्टेक्स झाल्या, ज्या चुका झाल्या त्यांचं देखील त्यांना कारण मीमांसा करणं अत्यंत आवश्यक असेल. चला गेम फारच लेंदी होती, फार वेळ घेतात निरस्पोर्ट्स आसनगाव संघ. 1 चेंडू आणि विजया करता आवश्यक असेल 5 धावांची गरज. 1 चेंडू 5. मॅच इज ऑन नाव.
आणि यावेळेला आशिष विश्वकर्माच्या बॅट मध्ये फक्त 1 इंचाचा फरक आहे. ताकद जर आणखी लागली असती तर हा चेंडू षटकार असता. हा चौकार आला आणि मॅच हा सामना नीरज स्पोर्ट्सच्या बाजूने विजयाची घोषणा करून गेला. जबरदस्त कमालीची. हा फक्त ढकललेला. मी तेच म्हटलं की ताकद जर अजून थोडी जर असती तो टेक्निकली शॉट जर तो खेळलेला असता तर मग हा षटकार असता. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर असेल. चला मैदान लगेचच खाली करायचं आहे. या सामन्याचा सामनावीर असेल तो म्हणजेच 23 धावांची घणाघाती इनिंग आणि बॉलिंग करताना 2 विकेट ज्यानं आपल्या नावावर केला. वंडर बॉय ऑफ शहापूर टेनिस क्रिकेट मिस्टर अर्जुन बांगर ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या सामन्याचा सामनावीर. आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी कोल्ड्रिंक जी मिळणार आहे ती साकेत झुंजारराव यांच्याकडनं आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. साकेतजी झुंजारराव यांनी स्पॉन्सर केलेली कोल्ड्रिंक, पवनजी शिंदे यांनी स्पॉन्सर केलेली केक पेस्ट्री, पवनजी शिंदे यांनी स्पॉन्सर केलेली केक पेस्ट्री आणि त्याचबरोबर या आयोजकांकडनं अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. मी अर्जुन बांगर यांना विनंती करतो की आपण आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी आपण स्टेजवर यावं. अर्जुन बांगर. त्याचबरोबर सन्माननीय अतिथी माननीय नकुलजी दानकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्काराचं आपण वितरण करावं. अर्जुन या लवकर पटकन आपण आपली प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी, कोल्ड्रिंक आणि पेस्ट्री. कोल्ड्रिंक साकेत झुंजारराव यांनी स्पॉन्सर केली आहे, पेस्ट्री पवन शिंदे यांनी स्पॉन्सर केलेली आहे आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी नकुल दादा, माननीय नकुलजी दानकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा दिलेली होती त्या पेस्ट्री ट्रॉफी आणि कोल्ड्रिंक साकेत झुंजारराव यांनी स्पॉन्सर केलेली कोल्ड्रिंक. बरं थांबा, कॅमेरा येत आहे, कॅमेरा येत आहे. आमचे कॅमेरामन तिथे पोहोचतात. अर्जुनजी आपण मिडलला जा ना.